वेर्णा येथील मेडिकल कंपनीच्या व्यवस्थापनाकडून स्थानिक कामगारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार सुरू आहे। सिंधुदुर्गातील शेकडो कामगारांची तडकाफडकी बदली हिमाचल प्रदेश, सिक्कीम या ठिकाणी करण्यात येत आहे। यामुळे कंपनी व्यवस्थापनाविरोधात कामगारांनी पणजी येथील आझाद मैदानावर आंदोलन करून निषेध व्यक्त केला। या विरोधात घोषणाबाजी करून गोवा सरकारचं लक्ष वेधलं। सुमारे 300 पेक्षा अधिक कामगार यात सहभागी झाले होते। यातील 70% युवक युवती हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत। कंपनीच्या निर्णयामुळे त्यांच्या नोकरीवर गदा आली आहे। सिंधुदुर्गातील शेकडो युवक युवती शेजारील गोवा राज्यात नोकरीसाठी आहेत, मात्र कंपनीच्या धोरणामुळे त्यांच्यावर नोकरीविना उपासमारीची वेळ येणार आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या सुपुत्रांची मदत करावी अशी मागणी होत आहे। मागच्या काही दिवसांपासून वेर्णा येथील मेडिकल कंपनीच्या व्यवस्थापनाकडून स्थानिक कामगारांची सतावणूक सुरू आहे। गोवा, सिंधुदुर्गातील स्थानिक कामगारांची हिमाचल प्रदेश, सिक्कीम या राज्यात बदली करण्यात येत आहे। तसंच त्या ठिकाणी कामावर रुजू न झाल्यास कंपनीतून कमी करण्यात येईल अशी धमकी दिली जात आहे, अशी माहिती सिंधुदुर्गमधील युवकांनी दिली। यामुळे कंपनी व्यवस्थापनाविरोधात आक्रमक झालेल्या कामगारांनी गोवा सरकारनं याची दखल घ्यावी आणि स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून द्यावा यासाठी आझाद मैदान पणजी येथे आंदोलन करण्यात आलं होतं। येथे कार्यरत कामगारांना गोवा येथील स्थानिकांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूमिपुत्रांची संख्याही अधिक आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून न्याय द्यावा अशी विनंती सिंधुदुर्गवासीय करत आहेत। गोव्यात पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात कर्मचाऱ्यांची बदली दूरच्या राज्यात केली जात असल्याबाबतचा मुद्दा आमदार विजय सरदेसाई यांनी उपस्थित करून सरकारचं लक्ष वेधलं होतं। कर्मचाऱ्यांना पूर्वकल्पना न देता अशा प्रकारे परराज्यात बदली केली जात असल्याचे प्रकार कंपनी करत असून मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी कंपनी व्यवस्थापनाला समज द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली। विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सुद्धा हा मुद्दा उपस्थित करून मुख्यमंत्र्यांना धारेवर धरलं होतं। दरम्यान या ठिकाणी काम करणारी 70% मंडळी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत। या युवकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगारासाठी पर्याय नसल्याने नाईलाजास्तव गोवा येथे नोकरीसाठी जावं लागतं। या कंपनीत दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्यातील बहुतांश सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळालंय। असं असताना कंपनीच्या धोरणामुळे त्यांच्यावर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे। सिक्कीमला न गेल्यास नोकरी गमवावी लागणार आहे। त्यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घेऊन कंपनी व्यवस्थापनाला समज द्यावी अशी विनंती केली आहे। गोव्यासह सिंधुदुर्गच्या मुलांचाही त्यांनी विचार करावा अशी मागणी केली आहे। तर जिल्ह्यातील या भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी आणि सुशिक्षित बेरोजगार होण्यापासून वाचवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। नोकरीची टांगती तलवार डोक्यावर असल्यानं जिल्ह्यातील या भूमिपुत्रांकडून माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांची भेट घेतली जाणार असल्याची माहिती मिळत आहे। या नेत्यांकडून न्याय मिळेल या अपेक्षेत हे तरुण आहेत। आणि कंपनीन बरेचसे हॅरेसमेंट जाते, सो आम्ही कंपनीचे जे हॅरेसमेंटचे निषेध म्हणून आम्ही कंपनी भितर ट्रेड युनियन फाउंड केलेले, बट कंपनीक आमचे हे डिसिजन मान्य ना। जे वर्कर युनियनाक जॉईन झालेले असतात त्या वर्कराक हॅरेसमेंट करते असा कंपनी, तांकां टॉर्चर करते असा युनियनासून भायर येवंक जाय म्हणून, तांकां टर्मिनेशन घेते असा, बदली सिक्कीमाक ट्रान्सफर करते असा, असे बरेचसे हॅरेसमेंट, लीव रिजेक्ट करचे, असे नॉर्मल बारीक बारीक हॅरेसमेंट असे कंपनी भितर जाते असा वर्करा कडेन। सो हे सगळे हॅरेसमेंटचो निषेध म्हणून आम्ही सगळे हांगा वर्कर येल्ले आणि कंपनीन बेगिना बेगीन आमचे जे युनियन आसा ते रेकॉग्नायज करचे आणि गव्हर्मेंटान सुद्धा आमचेर जो एजमा लायला तो विड्रॉ करचो, बिकॉज त्या एजमाचो बेनिफीट घेवन कंपनी वर्कराचेर हे हॅरेसमेंट करते आसा। एजमा लायला म्हणून आमकां स्ट्रायक करपाक मेळना आणि आमचो जो आवाज दाबलेलो आसा, आमचे जे हॅरेसमेंट जाता तो आमकां कुणाक सांगूंक मेळना। सो आमी आज हे प्रेस मिटींग घेवन सगळे प्रेसाक सांगला की हे गव्हर्मेंटाक हो आवाज पावू दी आणि गोंयचे आणि बायचे सगळ्याक हो आवाज पावू दी की चिपला कंपनीन वर्कराक हॅरेसमेंट कशें जाता। तेंच्यांनी 30 वर्कराक धमकी दिवन तांकां बॉन्डाचेर हेजेर सायन करून घेवन तांकां फाटल्यान घेतली आसा युनियनासून आणि अशें हे युनियन ब्रेक करून तेंची स्ट्रॅटजी चालू केलेली आसा। वर्कराक धमकी दितात, तू जर युनियनात रावता तर तुका बदली स्किमाक ट्रान्सफर करता, फ्रॉड केसीस पासून तुका टर्मिनेशन करता, अशी सगळी धमकी। HR जो शांतनू HR आसा तो HR ऑफिसान व्हरून सुद्धा वर्कराक टॉर्चर करता आणि तांकां धमकी दिता आसा। आणि हे आमचे 2 वर्सांसून हे सगळे चालते आसा आणि आम्ही बरेचशा टायमान न्यूज चॅनलार येल्ले सुद्धा आणि हे आवाज उठयला
बट आज आम्ही हे हॅरेसमेंट हे स्टॉप जायना, ताका लागून आम्ही तारा मॅडम कडेन येऊन आम्ही तेंचे कडल्यान रिक्वेस्ट केली की तुम्ही आमकां मातशें सपोर्ट करचें म्हणून. आनी प्रेसमेंट जाता इवन जे कंपनीचे मॅनेजमेंट स्टाफ आसा कळ्ळें न्ही, तांकां सुद्दां हॅरेसमेंट जाता. बट ते कशें ते युनियनाक ना ते उलोवंक शकना. जर तेंच्यांनी उलयले तर तांकां कंपनीसून काडून उडोवची धमकी आसतलीच. डिमांड जो आसा चार्टर ऑफ डिमांड आमी घातलेले आसा आनी तो कोर्टान मॅटर चलते आसा. तरी सुद्दां हे कोर्टान मॅटर चलतले, वर्कर एका सायडीन तेंचे डिसिजन येतले म्हणून कंपनी हांगा वर्कराक हॅरेसमेंट करता, जे युनियनाक जॉईन आसात ते. म्हणल्यार ते युनियन ब्रेक जावचे आनी तेंचो जो डिमांड आसा तो तांकां मेळो न्ही म्हणून हे सगळे स्ट्रॅटर्जी कंपनी यूज करते आसा. सो ते इमिडिएटली स्टॉप जावं जाय म्हणून आमी आज प्रेस मिटींग घेवन हे सगळ्या गव्हर्मेंटाकू आनी कंपनीक सुद्दां सांगता. आनी सिप्ला केअरिंग फॉर लायफ म्हणटा जी टॅग लावून भोंवता न्ही कंपनी केअरिंग फॉर लायफ, तो तुम्ही जर वर्कराची खरेच म्हणलें तर कुणाची बी लायफची केअर करता तर तुमच्या पहिल्या वर्कराची तुम्ही केअर करा न्ही. त्या वर्कराची केअर करा, तांकां कितें प्रॉब्लेम आसा ते पहिले डिस्कस करा. तुम्ही केअरिंग फॉर लायफ म्हणून टॅग लावून भोंवता, बट तुमचे वर्करच रोडार येयल्यात, तुमच्या वर्कराक तुम्ही टर्मिनेशन करता, ट्रान्सफर करता, तांकां प्रॉब्लेम आसा ते तुम्ही डिस्कस करना, तर मग केअरिंग फॉर लायफ कित्याक लावून तुम्ही केअरिंग फॉर लायफ म्हणटा, कुणाची केअर करता तुम्ही, हे एक क्वेश्चन मार्क आसा. आणि हांव वर्कर म्हणून कंपनीच्या हायर मॅनेजमेंटा कडेन विचारूं इच्छिता.